हाँ भैया, यहाँ पत्रा खाली है का? तोंड टाकून गेली इथून तोंड टाकून गेले का? नमस्ते मित्रांनो, मी सरपंच राघवेंद्र चव्हाण. आपण आज MIDC भागामध्ये आलो होतो रेस्क्यूसाठी. बरोबर ह्या पत्र्याच्या खाल्ल्या साईडनं साप गेला. आता बघू कोणता साप आहे, विषारी का बिनविषारी. म्हणजे आपल्याला बघायला गेलं तर एक चूक आणि विषय संपला. कोबरा, इंडियन स्पेक्टेल कोबरा मित्रांनो. हां हो, मी जे तुम्हाला म्हणलं होतं का एक चूक आणि काय विषय संपला असं म्हणायचं रिझनच काय माहिती का? इकडे येऊन बघू शकता तुम्ही. किती सुंदर आहे बघा, तेवढाच डेंजर आहे मित्रांनो. स्टिक घे मित्रा. मित्रांनो, जे इंडियन स्पेक्टेल कोबरा म्हणजेच भारतीय नाग म्हटलं जातं याला. न्यूरोटॉक्सिक नावाचं विष याच्या बॉडीमध्ये असते. सर्वात विषारी भैया. जरा पाणी घेता का? हा, हे इंडियन स्पेक्टेल जी कोबरा आहेत मित्रांनो, खाली पलीड बस. ह्याची लांबी जी आहे भैया, जरा मोठ्या पाणी बॉटलमध्ये, पाणी बॉटलमध्ये 6.5 ते 7 फुटापर्यंत हा नाग भेटत राहतो मित्रांनो. न्यूरोटॉक्सिक असल्यानं माणसाला तर बाईट झाला तर कमीत कमी 3 घंटे असतात मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये जे पहिला 1 आवर आहे बाईट झालेला, तो गोल्डन आवर म्हणला जातो. कारण ती त्या बाईटमध्ये त्यामध्येच माणूस जो आहे त्याला तर चावलेला असेल तरच माणूस वाचू शकतो. काहीच करत नाही तुम्हाला. दादा जवळ या ना तुम्ही. पाणी ओढून द्या. दिसायला जेवढा सुंदर आहे मित्रांनो तेवढाच डेंजर आहे. बघायला गेलं तर एक हा जो साप आहे, कोणतेच साप फणा काढत नाहीत, आणि हा जो साप आहे मित्रांनो तो फणा काढतो. आपण सापाला आधी पाणी पाजू, कारण की सापानं कधी पाणी पिलं हे आपल्याला मुळात माहीतच नाही. एकदा आपण पाणी पाजू त्याला, जेणेकरून तो जरा शांत होईल. तुम्ही त्याचा जबडा बघू शकता मित्रांनो. आता फक्त पाणी पिताना जरा हालचाल करू नका मित्रांनो. मित्रांनो, साप दूध पित नाही, पाणी पितो. मी ह्याला पाणी पाजायचा प्रयत्न करतो, पण ह्यानं जर मला चावलं तर मी पाणी पिऊ शकत नाही, एवढी गॅरंटी आहे मित्रांनो. जर नॉर्मल पाणी घ्या भैया, गरम पाणी आणि थंड जास्त पाणी घेत जाऊ नका. कारण की सापच रक्त कसं थंड राखते, म्हणून तसं त्यांना जास्त थंड पाणी जमत नसते. नॉर्मल साप मुळात आपल्या घरामध्ये येण्याचं मेन रिझन, अशा ठिकाणी जिथं मानवी वस्ती आहे त्या ठिकाणी यायचं मेन रिझन काय माहिती का मित्रांनो? फक्त आणि फक्त म्हणलं त्यांचं अन्न, म्हणजेच मुळात त्याला उंदीर पक्षाचे पिल्ले. आणि उन्हाळ्यात म्हणलं वैशिष्ट्य म्हणजे फक्त पाण्यासाठी येतात, कारण की मानवी वस्ती जिथं आहे तिथंच थंड प्रमाण भेटलं राहते.
सापांमध्ये जे तुम्हाला आता जो साप दिसतोय फक्त ह्याला पुढलं बाजू दिसते मित्रांनो. ह्याच्या मागं मी हात बी लावलं तरी ह्या काही दिसत नाही. अरे बाळू चला पाणी आणलात का घे इकडे. ह्याला लॉक करायचं बघ कसं. तुम्हाला लांबून बघायला त्रास होऊ लागला म्हणून ती भरणी घ्या. कुठे पण मित्रांनो साप अशी निघाली तर त्याला एकतर पकडायला जायला जाऊ नका. कारण की तुम्हाला तर माहिती सापांची चीन असेल तर रेस्क्यू करायला जाऊ नका आणि स्वतःचा जीव धोक्यात घालायला जाऊ नका. जवळच्या कुठेही साप निघाले सर्पमित्रांना जवळचे सर्पमित्र नाहीतर वनविभागाशी कॉन्टॅक्ट करा. वनविभागाचा नंबर आहे 1926. आता अजून एक तुम्हाला मित्रांनो जवळच एक बोलायचं आहे. आता हा जो साप दिसतोय हा सापासारखाच अजून एक दुसरा साप आहे. त्याला आपण धुळनागिनी म्हटलं जाते. आता हा जो साप आहे इंडियन स्पेक्टल कोब्रा म्हणजे भारतीय नाग हे उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त भेटले जातात आणि दिसले जातात. याचं रिझन आहे मेटिंग सीझन. ह्या दिवसामध्ये मेटिंग सीझन होते आणि एका ठिकाणी 1 1 2 2 3 3 ही नाग भेटू शकतात. तर कुठं दिसलं तर मारायला जाऊ नका. जवळच्या सर्पमित्राला बोला आणि घराच्या जवळपास साफसफाई राहू देत जा जेणेकरून असले जीव त्या ठिकाणी येणार नाहीत. भेटू दुसऱ्या कॉलवर जिथं साप निघाला तो. बाय.